टाइम्स लाईव्ह, तुमच्या विश्वासाचा आवाज। त्यासाठी सर्व जनतेने सतर्क होणे काळाची गरज आहे। जे दिनांक 20/9/2025 देगलूर येथे आठवडी बाजार असल्यामुळे खेड्यापाड्यातून बरेच इसम व्यवसाय निमित्त खरेदी विक्रीसाठी येथे येतात। अशाच प्रकारे नायगाव तालुक्यातील कोंचिली तांडा येथील किशन लालू जाधव हा त्यांच्या एक बकरा घेऊन मार्केटमध्ये विक्रीसाठी आलेला होता आणि त्याचा बकरा एका इसमाने 16,600 रुपयाला खरेदी केला आणि तो बकरा माझ्या गाडीपर्यंत घेऊन चल असे म्हणून त्यांनी त्याच्या गाडीपर्यंत सदर तक्रारदाराला घेऊन गेले आणि बकरा त्याच्या गाडीवर बसवला आणि त्याच्या ताब्यातील नकली नोटा जे की बनावटी नोटा ते तक्रारदारांना दिल्या। त्या नोटा एकदम सेम टू सेम ओरिजिनल नोटाप्रमाणे होत्या म्हणून त्या तक्रारदारांनी ते नोटा स्वीकारल्या। तोपर्यंत जो आरोपी आहे तो तिथून बकरा घेऊन निघून गेला। त्याच्यानंतर तेच नोटा त्यांनी इतर व्यवहारामध्ये वापरायला गेल्याच्या नंतर समजले की त्या नोटा डुप्लिकेट आहेत। त्याच्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले। आम्ही तात्काळ बाजारामध्ये गेलो तर तो आरोपी तिथून निघून गेलेला होता। तरी मायबाप जनतेस पोलीस स्टेशन देगलूर तर्फे आव्हान आहे की कोणताही छोटा मोठा व्यवहार हा अनोळखी इसमासोबत करते वेळेस फार सांभाळून करावा। आपली नकली नोटा देऊन कोणी फसवणूक करणार नाही याची पूर्ण खबरदारी घ्यावी। का तर मार्केटमध्ये ह्या चलनी नोटा अशाच येत राहिल्या तर आपली अर्थव्यवस्था पूर्ण बिघडून जाईल आणि त्यामुळं फार मोठं नुकसान होईल। त्यासाठी सर्व जनतेने सतर्क होणे काळाची गरज आहे। जय हिंद। गाव म्हणजे लालू किसन जाधव कुंचेली तांडा। हो मी आणलो शेळी बकरं विकायला ना देगलूरला। बकरं विकायला बाजारामध्ये सौदा केला। त्याला मला रोडच्या बाजूला बोलून त्या गाडी होती त्याची काय ते आपली फटफटी त्याच्यावर तिथे नेऊन मला पैसे दिले पण 16,700 रुपये आणि मग बकरं धरून दिलो मी त्याला। बकरं धरून दिलो मग नंतर अलीकडे आलो की आमचा एक भासा होता। भासा आला की म्हणला त्यानं मी म्हणलो माझ्या खिशातले 100-200 ठेवून घ्या आणि त्याला देऊन टाकावं पैसे कशाला नाश करावा म्हणून त्याच्या दिले। त्यानं बघल्या म्हणला इकडे तिकडे नकर सापडला की मामा म्हणला नोट कसकी नाही अरे दिसू लागले म्हणला। बघूत म्हणलं त्या व्यापाऱ्याकडे इकडे तिकडे फिरून बघल्या तर ते म्हणले समजा डुप्लिकेट आहे म्हणून सांगून जाईल। नोटा कितीच्या दिल्या त्यांनी? 500चे 24 आणि 200चे 12 22 100। त्यांनी गाव नाव काही सांगितलं? गाव नाव काही सांगितलं नाही। गाव नाव काहीच सांगितलं नाही बघा। मी बी विचारलो नाही खोटं कशाला बोलावं। मग तिथं ही घटना किती वाजता घडली? किती वाजता? सकाळी 9 वाजता। सकाळी 9 वाजता? हा 9 वाजून काही 5 मिनिटं म्हणा 7 मिनिटं 10 मिनिटं म्हणा एवढ्याच घडली। त्याच्यानंतर ते पूर्ण पैसे तुम्ही तिथं मोजलात का? त्यांच्या देखत नाही ते मोजून दिलं मला त्याने पूर्ण। तुम्ही मोजून घेतला नाही? नाही त्याने असे 2-2 नोटा म्हणून मोजून दिला मला 500चे 2 असे धरून। त्या नोटा घेतल्यानंतर तुम्ही कोणाला दाखवला? तुमच्या भाच्याला दाखवलं? नंतर मग गेलो आमच्या भाषाचं ऑटो होतं। ऑटोमध्ये जाऊन बसलो। भाषा नगर 5-10 मिनिटाला आला दमाने आले की म्हणलो मामा बकरी इकलं काय म्हणलं? इकलं मामा म्हणलो। इकलं गड्या म्हणलं आणि केवढा इकडं असं म्हणलंय 16,600ला विकलो गड्या म्हणला। मग बघूत पैसे म्हणले दाखवले पैसे दाखवले आणि त्याने थोडं इकडे तिकडे बघला सापडून असं तर नोटा फिटा बघून म्हणलं कसं की न्यारी दिसू म्हणला। न्यारी दिसवायला काय झालं म्हणलं बघते म्हणलं मध्ये गांधी दिसू समजे दिसू राहिले म्हणून। मग असं तसं तुमच्यासारखे 4 माणसं जमा झाली की समजे बघले डुप्लिकेट आहे तिथून जा म्हणले ठाण्याला। मग ठाण्याला आल्या इथे